शेतकऱ्यांना एकमेव जर वाली कोण राहिला असेल तर आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब. आम्ही पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीमागं उभा आहे. तर शेतकऱ्याची परिस्थिती अशी की तुमच्या 20 रुपये बिस्लरीच्या बाटलीला पाण्याचं 1 लिटरला 20 रुपये घेत आहे हां, आणि तेच तुम्ही दुधाला 20 रुपये पण दर देणार. शेतकऱ्यासाठी काय केलं ते म्हणते ते आम्ही बी करतोय, पण काय केलं काय? राजू शेट्टीलाच मतदान करणार. कारण काय उसाला दर राजू शेट्टीमुळेच मिळाला आणि इथून पुढं सुद्धा राजू शेट्टीलाच मतदान होईल. आज आपण बांबोडे शिराळा तालुका या गावामध्ये आहोत. आता आपण पाहतात की काही शेतकरी झाडाखाली उन्हाचं टेम्परेचर मोठ्या पद्धतीने वाढलेलं आहे, तर त्यांच्या सावलीसाठी झाडाखाली बसले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की हातकणंगले मतदारसंघाचं जे वारं आहे ते कशा पद्धतीने वाहत आहे, या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आता आपण बघतोय काही शेतीविषयक चर्चा इथं लोकांची सुरू आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं हे लोकसभेचं वारं कशा पद्धतीने वाहत आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्ते. नमस्ते. AV9 मराठी चॅनलमधून आम्ही आलो आहोत. आम्ही आता हातकणंगले मतदारसंघाचे वारं कशा पद्धतीने सुरू आहे, आता कशा पद्धतीने राजकारण सुरू आहे हे आम्ही जाणून घेत आहोत. तर आपण कसं बघताय हातकणंगले मतदारसंघाचं जे आता निवडणूक सुरू आहे लोकसभेची, हे कशा पद्धतीने सुरू आहे, आपण कसं बघताय इकडे नागरिक म्हणून? नागरिक म्हणून बघण्यापेक्षा शेतकरी म्हणून आम्ही या निवडणुकीकडे सगळेजण बघतोय. आणि आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना एकमेव जर वाली कोण राहिला असेल तर आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब. आम्ही पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीमागं उभा आहे. आता आपण राजू शेट्टी साहेबांचं नाव घेत आहे, पण इतर जे दोन उमेदवार आहेत तेही तगडे आहेत किंवा नवीन चेहरा आहे, फ्रेश आहेत, तरुण आहेत. तेही स्वतः सांगतात की आम्ही शेतकऱ्यांबद्दल आमची तळमळ त्या पद्धतीची आहे. मग राजू शेट्टीच का? आम्ही जवळजवळ एक 10-15 वर्षापासून मी स्वतः शेती या क्षेत्रात उतरलेलो आहे. अगोदर जरा मी खाजगी संस्थेत कामाला होतो, पण शेती म्हणून ज्या वेळपासून आम्ही शेतकरी म्हणून या फील्डमध्ये आलो त्यावेळपासून शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं जर कोण झटत असेल तर फक्त राजू शेट्टी साहेब. बाकी इतर सगळ्या पक्षांना मला कुठल्या नावं ठेवायची नाहीत, पण त्यांच्यासाठी शेतकरी आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्या 2 गोष्टी फक्त निवडणुकीचा मुद्दा म्हणून राहिलेल्या आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त राजकीय नेत्यांच्याकडं शेतकरी आणि छत्रपती शिवाजी महाराज हा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता जर सोडला तर इतर वेळी त्यांना ह्या दोन्हीचा आहे सोयीस्करपणे विसर पडतो. असं राजू शेट्टीने काय केलं की इतक्या पोट्रीकडे आपण सांगतात की शेतकऱ्यांनी तर राजू शेट्टीच आता यावेळेला आपण हातकणंगलेमधनं निवडून आले पाहिजेत, तर असं विशेष काय केलं त्यांनी? विशेष सगळ्यात महाराष्ट्राला माहीत आहे की राजू शेट्टी साहेब आणि आंदोलन आणि त्या आंदोलनाचं यश त्यांनी आजपर्यंत ज्या ज्या विषयाला शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या ज्या ज्या विषयाला हात घातला त्या विषयाला यशच प्राप्त केलेलं आहे. कधी त्यांनी मोकळं आंदोलन केलेलं नाही किंवा राजकीय हेतूनसुद्धा प्रेरित होऊन आंदोलन केलेलं नाही. आणि प्रत्येक आंदोलन हे त्यांचं शेतीशी, मातीशी, पाण्याशी आणि शेतकऱ्यांशीच संबंधित आहे. बरोबर. आपण अजून काही शेतकरी त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपण कसं बघताय या निवडणुकाकडे मामा? आता लोकसभेचं वारं वाहू लागले, आपण एक शेतकरी म्हणून किंवा आपण एक सुज्ञ नागरिक म्हणून कसं बघताय निवडणुकीकडे? मी निवडणुकीकडे कसं आहे माझं, राजू शेट्टी सोडून मतदान करू शकत नाही दुसऱ्याला. का? आजपर्यंत तिने काय केले कुणी? बाकीच्या उमेदवारांनी? बरं. शेतकऱ्यासाठी काय केलं ते म्हणते ते आम्ही बी करतोय, पण काय केलं काय? आपलं नाव काय? चंद्रकांत मोरे बांबवडे. आता राजू शेट्टीने काय असं विशेष केलं? राजू शेट्टीनं आजपर्यंत 700वर दर थांबवला होता त्यांनी. शासनाचा दर पहिला 700 होता, 700वरून आज दर काय आहे ऊसाचा? ते राजू शेट्टीच्या आंदोलनामुळे हो दर हल्ला आजपर्यंत आणि प्रत्येक वर्ष हलतो. तसं ही मत आमचं फुकटच नेते देऊ. 50 रुपये सुद्धा फायदा नाही आमचा त्यांच्यामुळं. त्यांचं मत आहे की आम्ही विकास कामं करतोय, लोकसभेत आम्ही शेतकऱ्यांच्या आवाजानं भांडतोय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर. नाही तर भांडत. राजू शेट्टी एकमेव मांडतो. तुम्ही रस्त्याची कामं, पुलाची कामं केली म्हणजे काय ही झालं नाही. आम्हाने कसं आहे, आम्ही आहे शेतकरी, आम्हाने बाकीच्या पिकाला दर पाहिजे. या रस्त्यावरून काय करणार आहे आम्ही? आपल्या कारखान्याने दर काय दिला? बरं, आता 3 उमेदवार आहेत आपल्या तालुक्यातले, शिराळा तालुक्याच्या शेजारच्या तालुक्यातले उमेदवार आहेत. मग त्यांना सहानुभूती तर्फे आपण बघत नाहीत की आपल्या भागातला उमेदवार आहे म्हणून? नाही का? नाही, त्याने काय केलेलंच नाही. बरं. शेतकऱ्यासाठी काय केलंच नाही, मग कसे बघणार लोक? आपल्याला काय वाटतंय लोकसभेचंही वार आता वाहू लागलेला आहे. हातकणंगले मतदारसंघात 3 तगडे उमेदवार उभे आहेत. त्याची बाजी कोण मारणार हातकणंगले? राजू शेट्टीच मारणार. राजू शेट्टीच मारणार. लोकांच्या मते एकच उत्तर येत आहे. अजून आपल्याकडे काही प्रगतशील शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपण कसं बघताय निवडणुकीकडे? नाव माझं इंद्रजित दुकाने, वाटेगाव. राजू शेट्टीलाच मतदान करणार.
कारण काय उसाला दर राजू शेट्टीमुळेच मिळाला आणि इथून पुढं सुद्धा राजू शेट्टीलाच मतदान होणार. पण काही जाणकार लोक राजकीय लोक असतील ते असं बोलतात की राजू शेट्टी सेटलमेंट करतात कारखानदारांच्या बरोबर. नाही, चुकीची समजूत आहे. नाही, सेटलमेंट असलं काही नाही त्यांचं. कारण एखाद्या निर्णयावर तोडगा काढायचा असेल त्यावेळेला मग कारखानदार आणि राजू शेट्टी साहेब असे एकत्र मग निर्णय घेतात, त्यामुळं भुसाला दर पाहिजे तसा मिळत नाही, असे काही नेत्यांचे शेतकरी नेत्यांचेच त्यांच्यावर आरोप आहे. नाही, चुकीचं आहे. सेटलमेंट काही होऊ शकत नाही. राजू शेट्टीमुळे दर मिळू शकतो. मिळू शकतो. आता अजून लोकांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घ्या. एकच प्रतिक्रिया जवळजवळ सगळ्यांची सारखीच येते. आपलं नाव? राजेंद्र मोरे. आपल्याला काय वाटते ह्या इलेक्शनमध्ये आपण कसं बघताय? आम्ही बघतोय शेतकऱ्यांच्यासाठी फक्त वाली राहिला असेल तर राजू शेट्टीच, इतर कोणीही वाली नाही. आणि बरं का, इतर उमेदवारापेक्षा हा माणूस शेतकऱ्यांसाठी धडपडणारा आहे. सगळ्यांनी विचार करून ह्या शेतकऱ्यांनी ह्यांच्याच पाठीशी राहू मी तर म्हणतो. तर का त्यांच्याकडेच का म्हणजे आता नवीन चेहऱ्याला संधी का नाही? कारण त्यांनी कार्य पण तसं केलं पाहिजे ना. संधी दिल्यानंतर करतील की ते? संधी द्यायच्या आदोर केलं पाहिजे बरं. आणि नंतर मग संधीचा विचार मागितली पाहिजे. कारण तुमचं कार्यच जर नसेल तर तुम्हाला संधी देऊन काय करणार? आम्ही आणखीन जाऊ का मागच फुफुट्यात? हां, एकतर शेतकऱ्याची परिस्थिती अशी की तुमच्या 20 रुपये बिस्लरीच्या बाटलीला पाण्याचं 1 लिटरला 20 रुपये घेताय. हां, आणि तेच तुम्ही दुधाला 20 रुपये पण दर देणार. हा फरक आहे ना. मग त्यासाठी भांडतंय कोण? राजू शेट्टी साहेब भांडतात. मग इतर कोण भांडतंय का? मग कशाला इतरांच्या मागं आम्ही जाऊ? नाही ना. आता उमेदवार जे आहेत धैर्यशील माने असतील किंवा सत्यजित आबा सरोडकर असतील, यांच्या सुद्धा आता सभा मोठ्या मोठ्या व्हायला लागलेल्या आहेत. लोकांची उपस्थिती त्या पद्धतीने दिसते. मग हे चित्र बदलणार असं वाटत नाही का तुम्हाला? नाही बदलणार चित्र. राजू शेट्टीच येणार. सभेला गर्दी तितकीच दिसते त्यांच्या. दिसतेत की. त्या पट्टीनं राजू शेट्टी सभेला तशी गर्दी त्या प्रमाणात कमी जाणवते. त्यांच्या सभेला गर्दीची सुद्धा गरज नाही, कारण त्यांचा सगळा मतदार शेतात राबत आहे. त्यामुळं त्यांच्या मतदाराला वेळ नाही गर्दी करण्यासाठी आणि त्यामुळं त्यांचं काय प्रॉब्लेम येणार नाही. त्यांचे ते मतदान होणारच हुकमी. मग आता सगळे एकत्रित म्हणून शेट्टी साहेबांनी एकट्यानं टार्गेट करतात असं वाटतंय? सगळे मिळून होय. हो ना, टार्गेट करणार की, परंतु टार्गेट करून त्याचा उपयोग होणार नाही. हां, लोकांनी ज्या पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत की त्यांच्या मतात की आमच्या शेतीमालाला जो भाव देईल तोच आम्हाला खासदार अपेक्षित आहे आणि त्यांच्या शेतीमालाला आत्तापर्यंत राजू शेट्टी साहेबांनीच न्याय दिलेला आहे असं त्यांचं मत आहे. आता आपल्याला जर राजू शेट्टीनं एखादी काम सुचवायचं म्हणलं शेतीविषयक तर आपण काय सुचवाल? शेतीविषयी ते करत असलेलं काम चांगलंच आहे, पण अजून पण जर मतदारसंघात काही गावांना जलसंधारणाच्या सुविधा आहेत त्याही करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेती आणि शेतीपूरक व्यवसाय हेही या भागात येणं गरजेचं आहे आणि ते शेट्टीसाहेब 100% करतील अशी आम्हाला खात्री आहे. लोकांनी तशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यांचं मत आहे की आम्ही शेतकरी, आमचा विषय फक्त शेती विषयाला आम्हाला फक्त जो नेते आमच्या शेतीच्या विषयावर आवाज उठवतील त्यांच्या बरोबर आम्ही उभं राहायला तयार आहे असं यांचं मत आहे. AV9 मराठीसाठी शीतलकुमार शेट्टे, बांबवडे.